नमस्कार. उद्या आहे अक्षय तृतीया, म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. तसेच देवांसाठी विविध प्रकारचे नैवेद्य बनवले जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुमधुर आणि चविष्ट मँगो बासुंदी कशी बनवायची हे दाखवणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मँगो बासुंदी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क गरम करत ठेवलेला आहे. हे आता आपल्याला आटवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता दुधाला आता छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला मंद गॅस करून हे दूध आटत ठेवायचं आहे. दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि बाजूला कढईला आहे जे दूध चिकटतं आणि घट्ट होतं ते देखील व्यवस्थित स्क्रॅप करून घ्यायचे, म्हणजे मस्त मलाईदार ही बासुंदी तयार होते. आता यामध्ये आटलेल्या दुधाच्या अंदाजाने मी अर्धी छोटी वाटी साखर घालत आहे. तुमच्या गोडाच्या अंदाजाने तुम्ही साखर घालू शकता. साखर आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि थोडंसं आणखी मी दूध आटवून घेतलेलं आहे. याला जास्त घट्ट होईपर्यंत दूध आटवायचं नाहीये, कारण आपण बासुंदी बनवतोय आणि बासुंदी थोडीशी पातळच असते. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आता बाउलमध्ये काढून मी आता हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते. आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि यामध्ये आता हा 2 आंब्यांचा पल्प घालते आहे. आता यामध्ये मी अर्धा छोटी वाटी साखर घालते. 3 ते 4 मिनिट हा आंब्याचा पल्प आणि साखर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला पल्प शिजवून नसेल घालायचा, डायरेक्ट घालायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट देखील घालू शकता, पण ती बासुंदी तुम्हाला अर्ध्या पाऊण तासात संपवायला लागेल. नाहीतर काय होतं, बासुंदीचं जे दूध असतं ते फुटलं जातं. 4 ते 5 मिनिट हा आंब्याचा पल्प साखरेसोबत मी शिजवून घेतलेला आहे. आता हा एका बाउलमध्ये काढते आणि हा देखील फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करून घेते. मँगो बासुंदीसाठी आटवलेलं दूध आता थंड झालेलं आहे. हे एका बाउलमध्ये मी काढून घेते. यामध्ये आता हा थंड झालेला मँगो पल्प घालते आणि आता हे दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे पहा किती क्रीमी टेस्टी अशी ही मँगो बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये तुम्ही बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता. तर अशा प्रकारे तयार झालेली आहे अक्षय तृतीयेच्या खास नैवेद्यासाठी स्पेशल मँगो बासुंदी. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.